त्याच्याकडे बऱ्यापैकी लक्ष दिलं जातं. मी नाव घेत राहिलो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आप्पा सर्व आदरणीय असतात. उपस्थित बंधू भगिनी, नगरसेविका, नगरसेवक, तर काय होत आहे की आपण एखादी संस्था, सामाजिक कार्याची संस्था चालवत असताना आपण ट्रस्ट चालवतो, त्याला पारदर्शकता फार पाहिजे. एक असे खोट आपल्याकडे पुढे उचलून दाखवू नये ही परंपरा वसंतराव दादाजी पत्रकार साहेबांनी आपल्याला घालून दिलेली आहे. तर आपलं हे मोठे गाव ह्या जिल्ह्यात मी म्हणतो असं स्वाभिमान मला सांगावं वाटतं की सगळ्याला समाविष्ट करून घेणार आहे. कुठलाही जाती धर्म असू दे, कुठल्याही परगावचा असू दे, आपलं द्यायचं त्याला ना आपण राहण्यात जायचं, पण त्याला गावातून बाहेर घालवायचं नाही. ही माझ्या गावची परिस्थिती आहे, मला त्याचा फार स्वप्न नाही. अशाच पद्धतीने वसंतराव दादांनी राजकारण केलं. त्याच्यावर रस्त्यावर बरीच नावं आहेत, एखादं नाव चुकून राहील, रमेश कुलकर्णी असतील किंवा बरीच नावं ज्ञानदेव पाटील असतील. तर आज त्या जो आज आपण गौरव घेतोय किंवा आज आपलं नाव सांगली जिल्ह्यामध्ये मोठं होत आहे, त्याला कारणीभूत एकच तर वसंतराव दादा आणि पत्रकारांची गरज. यांच्यामुळे आपल्याला स्थान आज मिळाले. वैभव साहेबांना आता सांगितलं म्हणजे 10 वर्ष 11 वर्ष झाले ते संस्थेचे चेअरमन आहेत. पारदर्शक त्याची पद्धत किंवा संस्था चालवण्याची जी पद्धत आहे तर खरंच आहे. मी माझा भाऊ आहे म्हणून मी सांगत नाही, पण मी बऱ्याच वेळा असं करतो, मी सारखं जाऊन बँकेत माझं काय थकीत आहे का, माझा खर्च सत्कार बँकेने घ्यायला पाहिजे का. आपण या 25 वर्षात तेव्हा थकीत नाही त्यांच्या, पण मुलाने असल्यामुळे माझा सत्कार घेत नाही. माझा आत्ता ऍडव्हान्स पडून असतो बँकेत. तर एक काम करत असताना एक प्रामाणिकपणा पाहिजे. आपण सुद्धा ट्रस्ट चालवतो 25 वर्ष झाले, तरी सुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून कार्यक्रम आपले माहीत आहे आपल्याला. आणि त्यासाठी मला अयोध्येला मागले 23 तारखेला बोलवलं होतं, मी गेलो होतो, सत्कार घेतला. पण आता अयोध्येला बोलायला नको, आता 4 वाया पण असं त्याचा कार्यक्रम काहीतरी. तर अशा पद्धतीनं तो सन्मान आपल्या बँकेला मिळाला, आपल्या गावाला मिळाला. तर अशीच भविष्यात त्याची वाटचाल चालू आणि गावाचं नाव मोठं एवढंच मिळवण्यासाठी थांबतो. जय महाराज.